नमस्कार मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण वेब पोर्टलची प्रोसेस कशी करायची हे पत्रकाच्या माध्यमातून समजून घेतलं. परंतु बऱ्याच लोकांना त्या वेब पोर्टलवर जाऊन लिस्ट कशी चेक करायची हा प्रश्न पडला आहे आणि त्या संदर्भात मार्गदर्शन करणारा एक व्हिडिओ आम्ही आता शेअर करत आहोत. तो तुम्ही बघून घ्यावा. सर्वप्रथम गुगलवर जाऊन जी आपली वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर आपण क्लिक करूया. वेबसाईट ओपन झाल्यावर मित्रांनो तुम्हाला इथे दिसेल रिटर्न पेमेंट लिस्ट आणि मिसिंग बँक डिटेल्स. आता सर्वप्रथम आपण रिटर्न पेमेंट लिस्टवर क्लिक करूया. एक लक्षात घ्या मित्रांनो की ज्या फायनान्शियल क्रेडिटरचे म्हणजे गुंतवणूकदाराचे क्लेम ऍडमिट झालेला आहे आणि ज्याच्या अकाउंटला अपफ्रंट अमाऊंट गेलेली नाही अशा लोकांसाठीच हे वेब पोर्टल ओपन करण्यात आलेले आहे. मागील व्हिडिओमध्ये सुद्धा आम्ही तुम्हाला हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे. ठीक आहे. तरी देखील बरीचशी लोक ज्यांचा क्लेम ऍडमिट झालेला नाही अशी लोक सुद्धा यावर क्लिक करतायत. तर त्या संदर्भातला सुद्धा व्हिडिओ लवकरच आम्ही शेअर करणार आहोत. परंतु सध्या आपण ज्यांचा क्लेम ऍडमिट झालेला आहे अशा लोकांचं बँकेमध्ये पेमेंट गेलेलं नाही आणि त्यांचं नाव या लिस्टमध्ये आहे की नाही हे चेक करूया. तर सर्वप्रथम रिटर्न पेमेंट लिस्ट याचाच अर्थ त्यांनी जे बँक डिटेल्स दिले होते ते बँक डिटेल्स प्रॉपरली सबमिट झाले नव्हते किंवा त्याच्यात काहीतरी त्रुटी होत्या, तर त्याच्यामुळे ते पेमेंट आहे ते पुन्हा बँकेच्या माध्यमातून रिटर्न आलेलं आहे. तर आता बघूया रिटर्न पेमेंट लिस्टवर आपण क्लिक करूया. त्याच्यानंतर माझ्याकडे काही ऍडमिटेड फायनान्शियल क्रेडिटर यांची सूची आहे ती मी ओपन करतो आणि त्यांचं नाव याच्यात आपण टाकून बघूया. प्रभाकर परशुराम पाटील. मी ते इथे इन्सर्ट करतो त्यांचं नाव. सर्च मारल्यावर इथे दिसतंय का? ते नाही दिसत आहे. रिटर्न पेमेंट लिस्ट मध्ये तरी त्यांचं नाव दिसत नाहीये. आता आपण होम पेजवर पुन्हा जाऊया. मिसिंग बँक डिटेल्स वर क्लिक केल्यावर इथे त्यांचं नाव सर्च करूया. बघा मित्रांनो, इथे त्यांचं नाव दिसते आहे प्रभाकर परशुराम पाटील. त्यांचा क्लेम आयडी नंबर सुद्धा दिसतो आहे. याचाच अर्थ त्यांना या वेब पोर्टलच्या माध्यमातून त्यांचं सबमिशन व्यवस्थित करता येईल. जे काही त्यांचे चेंजेस असतील ते त्यांनी करून सबमिट करता येईल. आता यांचा लॉग इन करून बघूया. तर त्यांचा ईमेल आयडी इथे आपण इन्सर्ट केला आहे. त्यानंतर आयडी प्रूफ आणि कॅप्चा. डिक्लेरेशन वर टिक करून लॉग इन केलं. हे बघा मित्रांनो, त्यांचं वेब पोर्टल ओपन झालेलं आहे. याचाच अर्थ त्यांना आता इथे जे काही त्यांचे रिलेव्हंट चेंजेस आहेत ते करू शकतात आणि प्रॉपरली सबमिशन करू शकतात. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण या लिस्टच्या माध्यमातून आपलं चेक करायचं नाव आणि सबमिशन करायचं आहे. आता दुसरी एक केस बघूया. यांचा सुद्धा क्लेम ऍडमिट आहे. तर आपण त्यांचं नाव पहिले सर्च करूया. मित्रांनो, मिसिंग बँक डिटेल्स मध्ये त्यांचं नाव दिसत नाहीये. पुन्हा एकदा तीच प्रोसिजर. दुसऱ्या लिस्ट मध्ये नाव आहे का ते चेक करूया. इथे मात्र त्यांचं नाव दिसलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे यांना सुद्धा या वेब पोर्टलच्या माध्यमातून योग्य ते चेंजेस करता येतील. आता आपण यांचं लॉग इन होते का ते बघू. पुन्हा एकदा त्यांचा ईमेल आयडी, त्याच्यानंतर आयडी प्रूफ, आणि कॅप्चा टाकूया. लॉग इन.
आता बघा मित्रांनो, इथे एक एरर येतोय. पुन्हा एकदा मी लॉग इनचं बटन दाबतोय. त्यांचे क्रेडेन्शियल तर प्रॉपर आहेत. क्लेम आयडी डज नॉट एक्झिस्ट बेस्ड ऑन युअर इनपुट. आता असा जेव्हा मेसेज येतो त्यावेळेला तुम्हाला एक मित्रांनो अपडेट देत आहे की या वेब पोर्टलवर या ज्या लिस्ट आहेत अपलोड केलेल्या, इथे तुम्ही बघाल एक नोट लिहिलेली आहे, दिस लिस्ट इज अपडेटिंग ग्रॅज्युअली. म्हणजेच ही लिस्ट जी आहे ती अपडेट होत आहे, ग्रॅज्युअली वेब पोर्टलवर अपडेट होत आहे. याचाच अर्थ काही फायनान्शियल क्रेडिटरची तुम्हाला नावं दिसतील. आता यांचं नाव दिसलंय पण आपण लॉग इन करू शकलो का, तर नाही. तर अशा लोकांना थोडं थांबावं लागेल, कारण की त्यांचा डाटा जो आहे तो व्यवस्थितपणे कंपाईल होऊन या वेब पोर्टलशी लिंक होणार आहे आणि त्याच्यानंतरच त्यांना लॉग इन करता येईल. तेव्हा कृपा करून कोणी पॅनिक मोडमध्ये जाऊ नका, कोणीही टेन्शन घेऊ नका. याला साधारण 1, 2 ते 3 आठवड्याचा कालावधी लागेल असं मिळालेल्या माहितीनुसार समजलेलं आहे. परंतु कृपा करून कोणीही गोंधळून जाऊ नका. यांना कदाचित वाढीव वेळ मिळू शकतो. त्या संदर्भात जर अपडेट आले तर तेही आम्ही तुम्हाला अपडेट देण्याचा प्रयत्न करू. तर अशा पद्धतीने तुम्ही रिटर्न पेमेंट लिस्ट आणि मिसिंग बँक डिटेल्स या दोन्ही लिस्टमध्ये तुम्ही काय करू शकता, स्वतःचं नाव चेक करून वेब पोर्टलवर लॉग इन करू शकता. धन्यवाद.